मनसे आणि ठाकरे सेनाची युती होण्याआधीच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असं म्हणत संजय राऊतांनी देशपांडेंना टोला लगावलाय। काँग्रेस सोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का असा सवाल देशपांडेंनी केला होता। आपण पाहू शकतोय गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात चर्चा सुरू आहे। त्यावर ठोस अधिकृत काही अजून घोषणा झालेली नाहीये, त्यात हे वादविवाद सुरू झाले। काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन, तेव्हा कधी उत्साह वाटला नाही। हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुनातने लावलेले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झाले, कारण काय? कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या 2 प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते। 20 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो, पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019ला आम्ही एकत्र आलो। भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो।